संतोष देशमुख यांना पाईपनं मारहाण करण्यात आली। लोखंडी पाईपनं संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर या पाईपचे असंख्य तुकडे झाले। त्यातले जवळपास 15 तुकडे तपास यंत्रणांच्या हाताला लागले। तपास यंत्रणांना मिळालेले हे तुकडे आता आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। आत्ताच्या घडीला जे दृश्य आपल्या समोर आहे ते संतोष देशमुख यांना मारहाण करताना वापरलेल्या लोखंडी पाईपच्या झालेल्या तुकड्यांचं आहे। आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेले आहेत विजय चिडे। विजय, आपण पटकन खुलासा करा की हा पाईप ज्याचे तुकडे आत्ता आपण दृश्यामध्ये दाखवतोय हा पोलिसांना तपास यंत्रणांना कुठे मिळाला? नक्कीच जर पाहिलं गेलं संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्याला संतोष देशमुख यांना जे आहे ते बेदम जे आहे ते मारहाण करण्यात आली होती। यामध्ये पाईपाचा देखील वापर करण्यात आला होता, काही वायरांचा देखील वापर जो आहे तो यामध्ये करण्यात आला होता आणि त्याच घटनास्थळाचा जो आहे तो SITने पंचनामा केला होता आणि त्या पंचनाम्यामध्ये यातील जो पाईप आहे तो देखील त्या ठिकाणी आढळून आला होता। त्यानंतर या पाईपाचे जे तुकडे आहेत ते देखील SITने जे आहे ते घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते आणि ते देखील जप्त केल्यानंतर आता न्यायालयामध्ये दोषपत्र जो आहे तो देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ह्या तुकड्याचं जे आहे ते देखील फोटो जे आहे ते न्यायालयामध्ये देखील त्यांनी त्यामध्ये समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांना बेदम मारहाण जे आहे याच पाईपाने झाली होती। त्या पाईपाचे आज जर पाहिलं तर अक्षरशः 15पेक्षा अधिक तुकडे जे आहेत ते बारीक तुकडे यामध्ये झाल्याचे पाहायला मिळते। सर विजय, या निमित्तानं मी एक प्रश्न आपल्याला असा विचारला होता की हा पाईप पोलिसांना कुठे सापडला आणि याच्याच बरोबर हेही सांगा की इतके तुकडे पाईपचे झाले म्हणजे झालेली मारहाण किती भीषण असेल? नक्कीच हा जो पाईप आहे तो आरोपींच्या गाडीमध्ये होता आणि त्या गाडीमधूनच 19 पुरावे जे आहे ते मिळाले होते आणि त्यामध्ये पाईप देखील होता। त्याचबरोबर सुदर्शन गुलेचे पॅन कार्ड ATM देखील त्या गाडीमध्ये त्याचे होते आणि त्यानंतर सदरील पाईप ताब्यात घेतल्यावरती त्या पाईपाची दशा ज्या बघितली त्यावेळेस त्या पाईपाचे तुकडे झाले असल्याचे SITचे निदर्शनात आलं होतं आणि त्यानंतर SITने जे आहे ते घटनास्थळ पंचनामा केला आणि त्या घटनास्थळी त्यावेळेस जाऊन पाहिलं ज्या ठिकाणी संतोष देशमुखांना शिवारात नेऊन मारहाण करण्यात आली होती त्याच ठिकाणी हे पाईपाचे तुकडे जे आहे ते बारीक बारीक तुकडे त्या ठिकाणी आढळून आले होते। ते देखील SITने ताब्यात घेतले होते। सर धन्यवाद विजय, या सगळ्या तपशिलाच्यासाठी। आमचे सहकारी विजय चिडे यांनी दिलेला तपशील आपण पाहिला की भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख असलेल्या संतोष देशमुखला जी मारहाण झाली त्या मारहाणीच्या दरम्यान वापरलेल्या लोखंडी पाईपचे अनेक तुकडे हे तपास यंत्रणांना सापडले आहेत।